सुंदर बैलाच्या खरेदीच्या व्यवहारावरून फलटणचे ज्ञानज्योत करिअर अकॅडमीचे संचालक रणजित निंबाळकर यांना 27 जून रोजी रात्रीच्या 11 वाजता निंबूत छपरी येथे गोळीबार झाला आणि यात गोळी लागून ते गंभीर जखमी झाले आणि त्यात त्यांचं निधन झालेलं आहे. आता ही घटना घडल्यानंतर पहिल्यांदा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता 28 जूनला सकाळी. परंतु त्यानंतर उपचारादरम्यान रुबी हॉल क्लिनिकमध्ये रणजित निंबाळकरांचं निधन झालं आणि त्यानंतर 307चा गुन्हा म्हणजे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा हा परावर्तित झाला 302 म्हणजे खुनामध्ये. त्याचबरोबर 201 नावाचं जे कलम आहे ते आणखी यात ऍड केलं गेलं शहाजी काकडे यांच्यामुळं. तर हे सगळं प्रकरण जे आहे याच्यामध्ये आता बऱ्याचदा सगळ्यामध्ये चर्चा सुरू असते की नेमकं होणार काय, याला शिक्षा काय. या संदर्भात आम्ही विधी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या प्रसिद्ध तज्ज्ञांना आजमावून पाहिलं, त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा या गुन्ह्यामध्ये शिक्षा काय अशा संदर्भाची चर्चा त्यांच्याबरोबर करताना आम्हाला काही गोष्टी जाणवल्या. या संदर्भात आम्ही बारामतीतील सुप्रसिद्ध फौजदारी वकील ॲडव्होकेट सचिन वाघ यांच्याशी संपर्क साधला. सचिन वाघ सर माझ्याबरोबर आहेत. सर, जो असा प्रकारचा गुन्हा आहे तो 307 पूर्वीचा होता, तो 302 नंतर झाला. त्याच्याबरोबर आर्म ॲक्ट 325 आहे किंवा 143, 147, 148, 149, 352 हे सगळे कलम यामध्ये समाविष्ट आहेत. याच्यामध्ये काय साधारणपणे शिक्षेची तरतूद आहे भारतीय न्याय संहितेमध्ये? आता याच्यामध्ये आपण जर बघितलं की 302 याच्यामध्ये आल्यानंतर याच्यामध्ये डेथ और लाईफ इम्प्रिझनमेंट अशी त्याच्यामध्ये कलमाची शिक्षेची तरतूद आहे. याच्यामध्ये बघितलं तर जास्तीत जास्त डेथ आणि कमीत कमी लाईफ इम्प्रिझनमेंट अशी जन्मठेप शेवट अमृत्यू राहणं अशा प्रकारचे त्याच्यामध्ये मृत्यूपर्यंतची जन्मठेप अशा प्रकारची तरतूद आहे. त्याच्यानंतरची जी कलम आपण बघितलं की 143, 147, 149 की ते कशासाठी आहे तर ते प्रिव्हेंटिव्ह नाही, ते बेकायदेशीर जमवून असॉल्ट करणं अशा प्रकारचा मारामारी करणं अशा प्रकारचे ती कलम आहेत. त्याच्यामध्ये 34 एक कलम नवीन त्याच्यामध्ये वाढवलेला आहे की एकत्रित गुन्हा करणं अशा प्रकारचा ते कलम आहे. 201 की पुरावा नष्ट करणं असं कलम आहे. आणि 325 म्हणजे हे आर्म ऍक्टचे कलम आहे की त्याच्यामध्ये 5 वर्षाची शिक्षेची तरतूद आहे. पण मुख्य हे 302 कलम असून त्याच्या अंतर्गतच ही केस चालेल. जर का सगळेच गुन्हे साबित झाले तर ती एकाच वेळी बऱ्याचदा असं होतं की आपल्या न्यायालयाच्या निर्णयामध्ये निकालामध्ये असं जाणवतं की अमुक कलम सगळे सिद्ध झाले आणि त्यानुसार त्यांना एकाच वेळी एकत्रित शिक्षा भोगायची, ह्याची 5 वर्ष, 3 वर्ष, 7 वर्ष वगैरे. पण याची सगळ्यात महत्तम शिक्षा ही जन्मठेपी शिक्षा असू शकते किंवा फाशी शिक्षा असू शकते. परंतु फाशी शिक्षा अशा घटनेमध्ये असते का कसं? ते फाशीची शिक्षाची तरतूद असते, परंतु जास्तीत जास्त रेअर केसमध्ये फाशीची शिक्षा असते की ज्याच्यामध्ये अतिशय क्रूरतापणे केलेला एखादा खून आहे किंवा वारंवार त्या प्रकारचे एखाद्या खुनामध्ये केलेले आहे, तर अशा प्रकारे ते फाशीची शिक्षा असू शकते. याच्यामध्ये देईल का नाही ही न्यायाधीश ठरवतील. म्हणजे परंतु या 302 कलमांतर्गत फाशीची शिक्षेची तरतूद आहे. परंतु या गुन्ह्यात होईल का नाही होईल हे आपण सांगणं योग्य नाही, आपण त्याविषयी बोलणं योग्य नाही. परंतु तरतूद आहे तशी, परंतु त्याप्रमाणे ती केस चालेल का नाही आपण सांगता येणार नाही. परंतु 149 त्यांनी वाढवल्यामुळे आणि 34 त्याच्यामध्ये वाढवल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांना या सगळ्या आरोपींना या सगळ्या कलमांतर्गत आणायचं आहे. तपास अधिकाऱ्यांना मजबूत करायचे, त्या अंतर्गत त्यांचे प्रयत्न आहेत असे प्रायमा फेसी दिसतं. परंतु आपण बघितलं तर FIR ज्यावेळेस फाटते आणि तपास ज्यावेळेस चालतो तर त्याच्यामध्ये जे काही शाब्दिक कंटेन्शन्स येतात त्याच्यावरतीच पूर्ण पुरावा चालत असतो आणि त्याच्यावरतीच पुढची केस चालत असते. तर यात कसं झालंय आणि त्याप्रमाणे कुठले कलम लागतील, याच्यामध्ये दोष कुणाला धरला जाईल आणि याच्यामध्ये कुणाला शिक्षा होईल हे येणारा काळच ठरवेल. बरोबर. तर हे होते प्रसिद्ध फौजदारी वकील सचिन वाघ सर. आपण बघतोय की हे प्रकरण सध्या राज्यातील बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये फार संवेदनशील अशा स्वरूपाचं झालेलं आहे की हे प्रकरण घडून गेल्यानंतरही अजूनही त्याची या संदर्भातील चर्चा सुरू आहे की निंबाळकरांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि रणजित निंबाळकरांच्या खुन्यांना शिक्षा झाली पाहिजे. या सगळ्या प्रकारावरती जे गुन्हे दाखल आहेत, जे कलम दाखल आहेत, त्या कलमांचा विचार करता अशा स्वरूपाची शिक्षा होईल अशा स्वरूपाचं एक वक्तव्य सगळ्या तज्ज्ञांमध्ये येत आहे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पोलिसांचा पहिल्या दिवसापासूनच एक विचार राहिलेला आहे की ही केस अधिकाधिक मजबूत कशी करता येईल. कारण गुन्हा घडल्यानंतर तातडीनं पोलीस तिथं पोहोचणं, त्यांनी पूर्णपणे या घटनेतील माहिती सगळे घेऊन गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना तक्षणी त्यांना ताब्यात घेणं आणि त्यांना अटक करणं, या सगळ्या गोष्टी पोलिसांनी केलेल्या आहेत. कारण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी
रणजित निंबाळकरांचं निधन झालं त्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे 2:30 वाजता झालं आणि दुसऱ्या दिवशी बैलगाडा मालक सगळे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला जमले होते. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगताना प्रत्येक गोष्ट समजून सांगितली आणि ती घटनेतील प्रत्यक्षदर्शी जे वैभव कदम किंवा जाधव असतील किंवा इतर सगळे असतील त्यांना ते माहीत होतं आणि त्यानुसार त्यांनी सगळं समजून सांगितलेलं आहे. एकूणच पोलिसांची सध्याची पावलं या ठिकाणी दिसता जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फाशी, जन्मठेप अशा स्वरूपाची शिक्षा यामध्ये होऊ शकते. जशा पद्धतीने या केसची या खटल्याची तीव्रता कायम राहील त्यानुसार यामध्ये अनेक साक्षीदार तपासले जातील, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासले जातील, सरकारी विटनेस तपासले जातील, त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅबचे नमुने तपासले जातील. या सगळ्यांचा परामर्श घेऊन न्यायदेवता जो न्याय देईल तो देईल.